श्री श्री छत्रपती शिवाजी महाराज की जय जिजाऊ जय शिवराय जय जिजाऊ जय शिवराय. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पवन झालेल्या भूमीत मला शिवरायांविषयी मनोगत व्यक्त करण्याची संधी दिली त्याबद्दल आयोजकांचे मनापासून आभार मानते. महाराष्ट्राचे आदिदैवत ज्याचे नाव घेतल्यावर अभिमानाने छाती फुलते अशा या शिवरायांना मानाचा मुजरा. तसेच आदरणीय व्यासपीठ कार्यक्रमाचे अध्यक्ष गुरुजन वर्ग आणि माझ्या मित्रमैत्रिणींनो सर्वांना प्रथम नमस्कार. छत्रपती शिवाजी महाराज हे शब्द कानावर पडतात ज्याच्या मुखातून आपोआप जय बाहेर पडतो रक्त सळसळते असे बंधू आणि भगिनींनो मी नभा रुपेश पारसे आज मी महान पुरुषाची गाथा उलगडणार आहे ज्याचा मला तुम्हालाच नव्हे तर संपूर्ण देशाला अभिमान आहे. विजयासारखी तलवार चालवून गेला निधड्या छातीने हिंदुस्थान हलवून गेला. विजयासारखी तलवार चालवून गेला निधड्या छातीने हिंदुस्थान हलवून गेला. वाकणक्याने अफजल खानाचा कोथळा पाडून गेला. स्वर्गात गेल्यावर ज्याला देवानी झुकून मुजरा केला असा मराठा शुभा होऊन गेला. मराठा शुभा होऊन गेला. आज या मातेमध्ये जन्म घेतलेल्या मुलाला सांगावे लागत नाही छत्रपती शिवाजी महाराज कोण होते. छत्रपती शिवाजी महाराज हे नाव भारतातच नव्हे तर संपूर्ण जगाच्या कानाकोपऱ्यात पसरले आहे. असे कोणते काम केले त्यांनी की एवढे वर्ष होऊनही त्यांच्या नावाचा जय जयकार होतो. रुद्राचा अवतार तो वाघाचा ठसा होता. रुद्राचा अवतार तो वाघाचा ठसा होता. विचारा त्या सह्याद्रीला विचारा त्या लहरींना माझा शुभा कसा होता. खरं तर छत्रपती शिवाजी महाराज हे नावच असं आहे की त्यांच्या नावाचे प्रत्येक अक्षर त्यांच्या कार्याची मती सांगणारे व प्रेरणा देणारे आहे. छ म्हणजे सत्तीचे बळ. त्र म्हणजे त्रस्त मोगलांना करणारे. प म्हणजे परत न फिरणारे. ती म्हणजे तीनही जगात जाणणारे. शी म्हणजे शिस्तप्रिय. वा म्हणजे वाणिज्य. जी म्हणजे जिजाऊचे पुत्र. मा म्हणजे महाराष्ट्राची शान. हा म्हणजे हार न मानणारे. रा म्हणजे राज्याचे चिंतक. ज म्हणजे जनतेचा राजा म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. जीवनभर वाघासारखे जगणारे शिवाजी राजे जनतेच्या हृदयामध्ये 350 वर्षानंतरही कायम आहेत. यातच सर्व काही आहे. 19 फेब्रुवारी 1630 रोजी जिजाऊची पुण्याई. कारण जनतेचा पोशिंदा राजा शिवबा जन्माला आला होता. शिवराय जिजामातेच्या संस्काराखाली हळूहळू वाढू लागले होते. जिजाऊने लहानपणापासून सत्यासाठी व न्यायासाठी लढायला शिकले होते. जर कोणी चुकत असेल तर त्याला सत्याची वाट दाखवा. जर कोणी चुकत असेल तर त्याला सत्याची वाट दाखवा. जर कोणी लढत असेल तर त्याला मराठ्याची दाखवा. जर कोणी लढत असेल तर त्याला मराठ्याची दाखवा. भोळ्या बाबड्या जनतेला गुलामगिरीतून मुक्त करण्याचा दृष्टिकोन त्यांनी शिवरायांसमोर ठेवला होता. म्हणून म्हणतो थोर तुझे कर्म जिजाऊ उपकार कधी ना फिटणार. थोर तुझे कर्म जिजाऊ उपकार कधी ना फिटणार. चंद्र सूर्य असेपर्यंत नाव तुमचे न मिटणार. चंद्र सूर्य असेपर्यंत नाव तुमचे न मिटणार. असे वीर मातेने घडविलेला कसा असेल तो पुत्र कसे असतील ते छत्रपती. शिवछत्रपती म्हणजे मावळ्याचे मेळे. शिवछत्रपती म्हणजे मनामनातले ध्येय. शिवछत्रपती म्हणजे तलवारीची धार. शिवछत्रपती म्हणजे छातीवरचा वार. शिवछत्रपती म्हणजे मनामनातले ध्येय. शिवछत्रपती म्हणजे सह्याद्रीचे शौर्य. शिवछत्रपती म्हणजे जिजाऊचे पुत्र. शिवछत्रपती म्हणजे व्यक्ती नसून विचार आहे. व्यक्ती नष्ट होतात पण विचार कधीही नष्ट होत नाही. अशा या विचारांना घडण्याचे काम केलं राजमाता जिजाऊंनी. त्यांचे सवंगडी तानाजी येसाजी नेताजी सूर्याजी बाजी यासारखे जीवाला जीव देणारे मावळे होते. त्यांनी हर हर महादेव अशी गर्जना करत वयाच्या 16व्या वर्षापासून स्वराज्य स्थापनेचा प्रवास सुरू केला होता. एक होते शिवाजी भीती नव्हती त्यांना जगाची. एक होते शिवाजी भीती नव्हती त्यांना जगाची. कारण साथ होती मावळ्याची आणि शिकवण होती जिजाऊंची. म्हणून म्हणतात जय जिजाऊ जय शिवाजी. जय जिजाऊ जय शिवाजी. हातात धरली तलवार छातीत भरले पोलाद. हातात धरली तलवार छातीत भरले पोलाद. धन्य धन्य महाराष्ट्र धन्य फुले महाराज.
धन्य धन्य महाराष्ट्र, धन्य आपुले महाराष्ट्र. इतिहास विसरणारी माणसे इतिहास कधीच घडवू शकत नाही आणि इतिहास घडविणारी माणसे इतिहास कधीच विसरू शकत नाही. मित्रांनो, आजच्या या युगात खरी गरज आहे ते शिवरायांची विचार आणि अंगीगुण बाळगण्याची, छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून त्याप्रमाणे कार्य करण्याची आज गरज आहे. पर स्त्रीला माते समान मानून तिचे रक्षण करण्याची आणि जातभेद न मानता सर्वांनी एकत्र येऊन कार्य करण्याची, अशी हीच असेल माझ्या राजाची जयंती. जाता जाता मी एवढेच म्हणेन, हवा वेगाने नव्हती हवेपेक्षाही त्याचा वेग होता. हवा वेगाने नव्हती हवेपेक्षाही त्याचा वेग होता. अन्यायाविरुद्ध लढण्याचा इरादा त्याचा नेक होता. असा जिजाऊचा शुभा लाखात नाही तर जगात एक होता. अंधार फार झाला आता दिवा पाहिजे, अंधार फार झाला आता दिवा पाहिजे. महाराष्ट्राला पुन्हा एकदा जिजाऊचा शिवा पाहिजे. महाराष्ट्राला पुन्हा एकदा जिजाऊचा शिवा पाहिजे. कलम नव्हते कायदा नव्हता तरी सुखी होती प्रजा. कलम नव्हते कायदा नव्हता तरी सुखी होती प्रजा. कारण सिंहासनावर होता माझा छत्रपती शिवाजी राजा. जाणता शिवाजी राजा असा एकच होऊन गेला. जाणता शिवाजी राजा असा एकच होऊन गेला. इतिहासाच्या पानामध्ये नाव आपले कोरून गेला. इतिहासाच्या पानामध्ये नाव आपले कोरून गेला. तसेच शिवजयंतीच्या खूप खूप शुभेच्छा देतो व सगळ्यांनी माझे भाषण शांत चित्तेने ऐकले त्याबद्दल अभिनंदन. शेवटी या शिवरायांना वंदन करून मी माझे भाषण संपवितो. छत्रपती शिवाजी महाराज की स्वराज्य जननी जिजामाता की जय जिजाऊ, जय शिवराय, जय जिजाऊ, जय शिवराय, जय जय.